तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे युट्यूब चॅनल वर। तर बघा, तर आम्ही सगळेजण बसलेलो आहे आणि आता मस्त निवांत मध्ये होतो आणि दुपारची वेळ आहे। तर आज ब्लॉग बनवण्याचं एकदम मस्त असं कारण आहे, कारण आज आमचं पिल्लू म्हणजे आमचं छोटं बाळ 3 महिन्याचं कंप्लीट झालेलं आहे। तर आज खरं तर म्हणजे काय झालं आणि पहिल्या महिन्याचं पण आम्ही बनवलेलं होतं की फोटोशूट पहिल्या महिन्याचं किंवा दुसऱ्या महिन्याचं। तर ते तुम्हाला म्हणजे तुम्ही बघितलाच असेल तो पण व्हिडिओ कवितानी तिच्या माहेरी बनवलेलं होतं। आणि पहिल्यांदा म्हणजे आमच्या घरी आम्ही आमच्या पिल्लूच्या 3ऱ्या महिन्याचं बर्थडेचं फोटोशूट बनवणार आहे। तर लगेच लागणार आहे आम्ही त्या तयारीला, म्हणजे शिवच्या आपल्या 3 महिन्याचं म्हणजे डेकोरेशन करायचं होतं। तर बघा आम्ही दोघी कसं करणार आहे, तर ते आम्ही म्हणजे तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण थोडंसं वेगळं बनवणार आहे आज आम्ही फोटोशूट आमच्या बाळाचं। तर आरा पण आलेली शाळेतून आणि मग तिला पण शाळेतून घेऊन आलो, त्याच्यानंतर फुलं वगैरे पण आणलेले त्यासाठी डेकोरेशनसाठी। तर चला लगेच चला आता आमचं चालू झालंय आता डेकोरेशनची तयारी आणि बघू आता कसं जमतंय, कारण आता चाललंय थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आम्ही ह्या महिन्यातलं डेकोरेशन आमच्या बाळाचं। तर तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ। तर दोघी जणी लागलो होतो मस्त, म्हणजे आपल्या लहान बाळाचं 3 महिन्याचं वेलकमचं करायचं। तर म्हणजे आम्ही तीच तयारी चालू होती। तर शंभू आणि सोनपापडी पण बसले होते आणि त्याचं चालू होतं रांगोळी काढायचं आणि माझं चालू होतं ताट सजवायचं आणि काहीतरी थोडंसं वेगळं बनवायचं म्हणल्याच नंतर लहान पोरांना जास्तच एक्साइटमेंट राहते, त्याच्यामुळे सोनपापडी आणि शंभू बाजूला जातच नाहीये। आणि कविताचं माझं सकाळीच ठरलं की आज आपण आता आषाढी एकादशी पण जवळ आलेली आहे, तर आता पुढच्या महिन्याचं डायरेक्ट नंतरूनच होईल 4थ्या महिन्याचं समजा डेकोरेशन। तर म्हणलं आता चला आपल्या छोट्या बाळाचं मस्त असं आषाढी एकादशी स्पेशल काहीतरी छोटंसं फोटोशूट बनवूया। तर मग म्हणलं चला सगळ्यात जास्त वारकरी किंवा ज्याचे एक प्रतीक म्हणून माऊली या शब्दाचा वापर जास्त केला जातो, त्यामुळं मग म्हणलं आणि ते पण भगव्या अक्षरामध्ये आमचं चाललेलं होतं काढायचं। तर जेवढं जमन तेवढं आम्ही म्हणजे डेकोरेशन आमच्या पद्धतीने करीत होतो। तर म्हणजे आम्हाला खरं विठ्ठल रुक्माईची मूर्त एका ताटामध्ये ठेवायची होती आणि मूर्त तर नव्हती, पण मग पितळाची मूर्त होती आमच्या देवाऱ्यामध्ये। तर मम्मीने त्या म्हणल्या की ती मूर्त घ्या। तर मग एक ताट मस्त असं सजवायचं चालू होतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला ती मूर्त ठेवायची होती। तर ताईनं माऊली नाव काढलं आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे अंगणामध्ये कशी तुळस असती तशी आम्हाला तुळस पण काढायची होती। तर ताईचं ते चालू होतं तुळस काढायचं। आणि तुळस म्हणल्यास नंतर स्वास्तिक तर येणारच त्याच्यामध्ये, तर मी छोटीशी स्वास्तिक पण काढून घेतलेली बघा। आणि जशी जमन तशी तुळस रांगोळीच्या साह्याने, कारण खरं तर फुलाच्या याच्या साह्याने काढायची होती, पण व्हाईट फरची असल्यामुळं जास्त काही दिसत नव्हती, त्यामुळं मग रांगोळीच्या ना आम्ही काढित होतो। आणि थोडंसं वेगळं काहीतरी बनवायचं जर म्हणलं ना तर मग भरपूर वेळ लागतो। तर आम्हाला तर कविताचं चाललेलं होतं पताके बनवायचं, झेंडा ते, आणि मग भरपूर वेळ लागणार होता। तर दुपारपासूनची गडबड चाललेली होती आणि डेकोरेशन करता करता आणि सगळे चिल्लर पार्टी होती, त्यामुळं भरपूर टाइम लागला होता आम्हाला। तर म्हणजे आमची पताके आणि माऊली आणि तुळस पण काढून झाली होती। तर ताईचं म्हणणं होतं की एक साईडनं आपण म्हणजे विठ्ठलाचे पाऊल काढू। ते बघा एका ताटामध्ये पण मस्त आम्ही विठ्ठलाची म्हणजे मूर्ती ठेवली आणि सगळं आमचं एकदम मस्त झालं होतं। तर एका साईडला विठ्ठलाचा गंध पण काढला होता आम्ही। आणि तुळस काढल्याच नंतर मस्त तुळशीच्या याच्यातून काही तुळशीचे पानं ते आणलं आणि त्याच्यानंतर ते आतमध्ये पण ठेवलं, फुलं वगैरे सगळे केले। आणि छोट्या बाळाचा 3रा महिन्याचा बर्थडे होता, त्यामुळं 3 अक्षर काढायचे होते आम्हाला 3 याचं। तर ते पण झालेलं आहे पूर्ण डेकोरेशन। आणि त्यानंतर आमच्या छोट्या बाळाचा मेकअप चालू झालेला आहे बघा। त्याला आम्ही अशी मस्त धोती घातलेली आहे आणि सकाळी म्हणजे पिल्लू झोपेतूनच उठलेलं होतं। तर चला आमच्या पिल्लूचं 3ऱ्या महिन्याचं बर्थडेचं चाललेलं आहे आमचं डेकोरेशन, पण काय माहिती आता तो रडतो की काय। आणि डेकोरेशन करून झालेलं आहे, फक्त त्याचा मेकअप बाकी होता। तर मस्त अशी धोती पण घातली आणि शंभू सोनपापडी बघा काय चाललेलं इकडं काय
पूर्ण 3 महिन्याचं झालेलं आहे. तर सोनपापडी आणि शंभू पण बसले ते. तर शंभून घेतला होता टाळ आणि सोनपापडी घेतला होता मुरदुम. तू तर आमचं छोट्या बाळाचं 3 महिन्याचं डेकोरेशन म्हणजे बर्थडेचं किंवा आषाढी एकादशी स्पेशल, आता आषाढी एकादशी तर आलेलीच आहे रविवारी, तर त्या निमित्तानं आम्ही थोडस वेगळं असं डेकोरेशन बनवलेलं आहे. तर आमचं पिल्लू पण बघा किती शांत बसलेलं आहे आज, आणि नाहीतर तसं पण खूप जास्त म्हणजे खेळत राहतं, पण बघा किती झालेली त्याची धडपड, कारण खूपच त्याला सगळं हे केलं का त्यांनी. जाऊ द्या आता. तर कसं वाटलं तुम्हाला म्हणजे छोट्या बाळाचं डेकोरेशन, फोटोशूट, आषाढी एकादशी निमित्त स्पेशल छोटस डेकोरेशन बनवलं होतं आम्ही, तर ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.